मंडळीज काय 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 म्हणता? नाही यार, हा थोडाच आपला इंट्रो आहे. तर कसं काय म्हणत बरं, सगळं तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. आज वार आहे शनिवार, तारीख आहे 25 जानेवारी 2025 आणि दुपारचे वाजलेत एक्झॅक्टली 12:22, 12:30 वाजलेले आहेत, ऑलमोस्ट होत आलेले आहेत. आणि आपण आहे आता मोशीच्या ट्रॅफिकमध्ये, मोशीच्या सिग्नलमध्ये, कारण तुमच्या भावाने घर घेतलं इथं. आत्तापर्यंत तुम्हाला काहीच सांगितलं नव्हतं, काही दाखवलं नव्हतं. हा फक्त पल्सरच्या डिलिव्हरीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जस्ट अनाऊन्स केलेलं की भाई आपण घर घेणार आहे. त्याची एक छोटीशी झलक ही मस्तपैकी हा आहे बाल्कनी व्ह्यू. आणि इथं पुढं बसून तुमचा भाऊ एडिटिंग करू शकतो, कॉफी पिऊ शकतो, चहा पिऊ शकतो आणि बरंच काय काय करू शकतो. चकना पण खाऊ शकतो. तर मंडळी जास्त काय दाखवायची सोय नाही आहे, परमिशन नाही आहे मला. तर आत्तापुरतं बाल्कनीच बघून घ्या, बाल्कनीचा व्ह्यू. एकदा सगळं घर रेडी झालं, आपण तिकडे गेलो की ऑब्व्हियसली एक होम टूर होणार आहे आपली. पहिलं घर आहे यार माझं, तेवढं तर बनत आहे. एक ड्रीम होतं मेट्रो सिटीमध्ये घर घ्यायचं. मुंबईमध्ये तर ऑब्व्हियसली शक्य नव्हतं माझ्यासाठी. आपली परिस्थिती जेवढी आहे तेवढंच आपण पाय पसरतो आपले. पुण्यामध्ये शक्य होतं, पुण्यामध्ये घेतलेलं आहे. आणि फॅमिलीसाठी पुणे इज मच बेटर दॅन मुंबई, म्हणजे हा माझा पर्सनल चॉईस आहे. ऑफकोर्स आय लव्ह मुंबई. मी तिथं जेवढं टाईम स्पेंड केला अजून पण वाटते की मुंबई इज व्हेरी हॅपनिंग दॅन पुणे. बट पुणे इज बेस्ट फॉर फॅमिली. इथे एक सुकून आहे, श्वास घ्यायला जागा आहे, राडा नाही आहे, धावपळ नाही आहे. आता जस्ट बाहेर पडलो मी मोशीमधून. तर मी सांगतो आता जस्ट तुम्हाला की मी मोशी का निवडलं आपल्या घरासाठी. तर मी असा माणूस आहे की कुठली गोष्ट घ्यायच्या आधी एक 4 वेळा विचार करतो आहे, पण आपल्याला ती वर्थ आहे की नाही ह्याचा जास्त विचार करतो आहे. म्हणजे ती गोष्ट स्वस्त आहे किंवा ती गोष्ट खूपच महाग आहे, त्यापेक्षा ती गोष्ट आपल्याला किती उपयोगी आहे आणि ती गोष्ट घेतल्यानंतर, म्हणजे ती गोष्ट ओन केल्यानंतर त्याचा आपल्याला सगळ्यात जास्त कसा उपयोग होईल. आत्ता नाही, 10 वर्षांनी म्हणा, पुढं म्हणा. हा म्हणजे असं नाही की मी प्रेझेंट जगत नाही. ऑब्व्हियसली आता मी विचार करत असेन की 10 वर्षांनी ती गोष्ट मला खूप फायदा देईल, तर आत्ता पण मी तेवढाच विचार करेन की भाई त्याच्या 50% तरी आत्ता मला त्याचा फायदा झाला पाहिजे. आता एक्झाम्पल म्हणून सांगतो, आता हे माझ्या घरचंच एक्झाम्पल मी तुम्हाला समजवतो. जेव्हा मी घर बघायला सुरू केलं तेव्हा सगळे एरिया बघितले, स्टार्टिंग फ्रॉम चिंचवड, त्यानंतर मी गेलो रावेत, पुनावळे, किवळे चौक वगैरे. कारण बजेट पण एक कन्सर्न आहे. त्या बजेटमध्ये मला ते एरिया वाटलेले की जातील, पण ओव्हर हाईप्ड आहे टू बी ऑनेस्ट. कसं आहे, इंजेवाडी जवळ आहे, हायवे जवळ आहे, कनेक्टिव्हिटीसाठी बेस्ट आहेत ते एरिया. म्हणजे रावेत म्हणा, पुनावळे म्हणा, किवळे म्हणा, त्यामध्ये ओव्हर प्राईस्ड होते असं माझं फिलिंग होतं पर्सनली. आणि नंतर मग मी 1-2दा मोशीला आलेलो इथं आणि म्हटलं यार हे तर नेक्स्ट लेवल करून ठेवलं आहे. मानलं की थोडंसं लांब आहे, लांब म्हणजे आपल्या हायवेपासून. कसं आहे, आपलं आता दुसरं घर तिकडे सांगलीमध्ये आहे, मुंबईला बरेच वेळा जाणं होते, तर तो हायवे आपल्याला इथनं थोडासा लांब पडणारच आहे. फक्त 10 किलोमीटर ॲड होतं आणि ऑफिससाठी थोडंफार स्ट्रगल वाढेल माझं, पण घरी आल्यावर जे सुकून आहे ते नेक्स्ट लेवल होणार आहे. कारण मोशी जर कम्पेअर केलं रावेत आणि किवळेसोबत किंवा पुनावळेसोबत, तर हा एरिया खूप जास्त डेव्हलप्ड आहे आणि इथं बऱ्याच गोष्टी येणार आहेत पुढच्या 10 वर्षात. 10 वर्षांनी जर मी व्हिडिओ करत असेल ना, तर हाच व्हिडिओ मी पुन्हा प्ले करेन आणि तुम्हाला सांगेन की मी हे का बोलत होतो. इट्स सो डेंजरस मॅन, व्हॉट द फक. का रॉंग साईडने आला बंदा. तर कमिंग बॅक टू द टॉपिक, मोशी रिक्वायरमेंटमध्ये माझ्या बसत होता, बजेटमध्ये बसत होता, प्लस डेव्हलपमेंट अशी आहे सध्या. आत्ता मी प्रेझेंट जरी राहायला गेलो तिथं तर कशाची कमी भासणार नाही आणि पुढच्या 10 वर्षात त्याचं रूपांतरच होणार आहे. आणि मोशी विल बी अ प्राईम एरिया, तुम्हाला मी लिहून देतो. तर बघू यार, गणपती बाप्पा मोरया करून तेव्हा एक डिसिजन घेतलेला, आता बघतील गणपती बाप्पा आणि भोलेनाथ. तर मंडळी आता बोलूया या व्हिडिओच्या दुसऱ्या विषयाबद्दल, ते म्हणजे की आपल्या NS400Zच्या ओनरशिप रिव्ह्यूबद्दल. पहिले 500 किलोमीटर्स कसं वाटलं मला, काय काय अनुभव होता, काय फिलिंग आहे. कोणाला जर घ्यावी वाटली तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे, प्लस एक रायडिंग एक्सपिरियन्स म्हणून पण शेअर करतो. आता थोडाफार हात बसला आहे, जो मी लास्ट व्हिडिओमध्ये सांगायचं तुम्हाला, 80-85% बसला आहे तो, आता 90-92पर्यंत गेलेला आहे. 100% नाही म्हणता येणार, 100%साठी परत एक्सपिरियन्स लागतो. आत्ता कुठे 700 किलोमीटर कंप्लीट झालेत आपल्या गाडीचे. तर आपण सुरू करूया फायद्यांपासून, कारण चांगली गोष्ट आधी. सगळ्यात मोठा फायदा हा आहे की बजेट फ्रेंडली आहे आणि तुम्हाला 2.25 लाखांमध्ये कुठलीच 400 cc मिळणार नाही एवढ्या पॉवरची. दुसरी गोष्ट अशी की हँडलिंग एक नंबर आहे, एकदम ॲग्रेसिव्ह वगैरे नाही आहे, एकदम इझी टू मनोवर आहे. व्हील बेस कमी असल्यामुळं तुम्ही असं पण करू शकता
आणि बाईक खूप अजाईल असल्यामुळं तुम्हाला इझी टू मनोवर आहे सिटीमध्ये. अजून एक फायदा सांगायचा झाला तर हा कन्सोल मला तरी आवडला स्पेशली, कारण बिईंग अ डिझायनर छोट्या छोट्या गोष्टी मॅटर करतात. एवढ्याशा एरियामध्ये एवढं इन्फॉर्मेटिव्ह गोष्टी दिलेल्या आहेत यामध्ये, आणि तुम्हाला असं अजिबात फील होत नाही की हे जबरदस्ती घुसवलं यात. छोट्या छोट्या मिनिमल गोष्टी आहेत आणि बघायला असा त्रास नाही होत की बाबा खूपच बघायला लागाले. खाली एकदम समोर आहे तुमचे डिस्प्ले, फक्त एक छोटीशी नजर खाली मारलं की तुम्हाला सगळं इन्फॉर्मेशन मिळून जाते. सगळ्यात महत्त्वाचा फायदा की पॉवर, बाई 40 HP पॉवर आहे घोड्यामध्ये. आणि बरेच जण म्हणतात की डॉमिनरचं इंजिन आहे वगैरे वगैरे, पण पॉवर ना डॉमिनरपेक्षा जास्त आहे यात. डॉमिनरची एक लिनियर पॉवर आहे, ह्याची तशी नाही, ह्याची थोडीशी ॲग्रेसिव्ह पॉवरमध्ये येते. हां, इफ यू कम्पेअर विथ ड्यूक 390 ऑब्व्हियसली नॉट, ते एक रॉकेट आहे, तर हे एक जेट बनू शकता. रॉकेट एवढी कपॅसिटी नाही आहे, पण हां तुम्हाला असं पण वाटणार नाही की तुम्ही साध्या कुठल्या तरी बाईकवर बसलाय. 250 सेगमेंटच्या तो जो एक रॉ पॉवर देतो ना, तो आहे यात. आणि स्पेशली मोड्स जे दिलेत, रोड मोड, स्पोर्ट्स, रेन, ऑफ रोड, त्यामधले मी आता रेन, रोड आणि स्पोर्ट भरपूर एक्सपिरियन्स केलेत. रेनचा थोडासा कमी आहे, आता पावसाळा येईल तेव्हा आपण करू. रोड आणि स्पोर्ट्सचा तगडा अनुभव घेतला आहे आपण. सिटी यूजला तर मी मुद्दाम रोडला ठेवतोय, कारण बाई स्पोर्ट्स मोडला माझी स्वतःची फाटते, एवढी जास्त रॉ पॉवर आहे यात. तिसऱ्या गिअरला कधी 80ला टेकते कळत पण नाही स्पोर्ट्स मोडला, त्यामुळे मी थोडंसं सेफ राहतो यार. सेफ्टी इज मच इम्पॉर्टंट दॅन एनिथिंग. तुमच्याकडे कुठली पण तगडी बाईक असू दे, जर तुम्हाला सेफ्टी रूल्स माहीत नाही आहेत स्वतःची प्लस दुसऱ्यांची, रोड रूल अवेअरनेस नाही आहे तुमच्यात, तर तुमचा काहीच उपयोग नाही. पण मंडळी आता सायन्स पार्कजवळ आलो आहे मी, तर इथे अजून एक व्हिडिओ शूट करायचा विचार करतोय. तर तो शूट झाला की आपण हा व्हिडिओ कंटिन्यू करू. 1 सेकंद द्या. चला, आपला व्हिडिओ शूट करून झालेला आहे. मागचा जो व्हिडिओ बघितला तो इथेच शूट केला सायन्स पार्कला. एक नंबर जागा आहे यार, मजा येते इथे शूट आणि फोटोज काढायला. संध्याकाळी तर गोल्डन आवर असला भारी असतोय. जेव्हा पण इथं जातो मला थांबायची क्रेविंग काय सुधरत नाही. थांबायचं, एक 5 मिनिट स्पेंड करायचे, मगच जायचं. तर मंडळी आपण ऐकलो आता फायद्यांबद्दल, आता ह्याचे थोडेसे तोटे ऐकूया. डिसएडव्हान्टेज, कॉन्स, बेकार गोष्टी. तर सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट, बिईंग अ पॉवरफुल मशीन, त्याला थांबवायची कपॅसिटी यामध्ये नाही आहे. ह्याच्यात यूज केलं ग्रेमिका ब्रेक्स, 2 पिस्टनचं पुढं, सिंगल पिस्टनचं मागं, तर एकदम बेकार ब्रेक्स आहेत. मला तर अजिबात आवडले नाही. त्यामुळं आता जेवढा एक्सपिरियन्स आहे माझ्याकडे रायडिंगचा, त्याप्रमाणे मी ही गाडी थांबवतोय आणि जास्त रिस्क घेत नाही आहे. थोडंफार इंजिन ब्रेकिंग यात करायला लागते, कारण काय ऑप्शन नाही आहे, एवढे बेकार ब्रेक्स आहेत. आता दुसरी बेकार गोष्ट म्हणजे टायर्स. बरेच जण म्हणतात की खराब आहेत. मी सध्या अजून पावसा पाण्यात चालवलं नाही आहे, त्यामुळं एवढा अंदाज येत नाही, पण हायवेसाठी ओके आहेत यार, एवढं पण काय बेकार नाही आहेत. ग्रिप चांगली आहे, एकदम टॉप क्लास पण नाही आहे मिशलिन आणि अपोलो सारखी, पण इट्स गुड. आणि तिसरी बेकार गोष्ट म्हणजे मे बी सर्व्हिसची म्हणू शकता. एवढं काय चांगली सर्व्हिस नाही आहे बजाजची, नाही काय रिस्पॉन्स आहे. माझी पहिली सर्व्हिस तरी ठीकठाक चांगली झालेली, आता दुसरी तिसरी माहीत नाही. जे होईल ते मी तुमच्याशी शेअर करेन. आता हे 3 सोडून मला काय वाटत नाही की कुठला मेजर डिसएडव्हान्टेज सध्या तरी मी फेस करतो या बाईकमध्ये. ओव्हरऑल आय एम 80% हॅपी विथ दिस परफॉर्मन्स. 20% यार टायर आणि ब्रेकिंगसाठी कापून घ्या, कारण ब्रेकिंग इज दी मोस्ट इम्पॉर्टंट थिंग यार. कारण एवढी पॉवरफुल बाईक आहे आणि तुम्ही थांबवायची शक्तीच नाही दिला याला. म्हणजे घोडा पळत सुटलाय, आता काय पाय टेकून थांबू त्याला, ऐकतच नाही आहे. हां, बरगत उन्हामध्ये मला लेन्स कार्डला यायला लागलं, कारण काय तुझ्यामुळे वाढला नंबर. नो 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 आम्ही आलो आता लेन्स कार्डला, माझा नंबर खरंच वाढलेला आहे, कशामुळे माहीत नाही. मे बी दिस वुड बी अ रिझन. थोड्या दिवसापूर्वी आपण ऐकलेलं की LNTच्या चेअरपर्सन काय तर बोलत होतं, डोंट स्टेअर ॲट युअर वाईफ, कामं करा 90 तास. माझ्या बाबतीत असं झालं की मी एवढं स्टेअर केलं वाईफला की माझा नंबर वाढलाच नसतं. बरं, आता हे जे सीन आहे मी यासाठी क्रिएट केला, कारण हिनी आणि मी ठरवलं आपलं पल्सर NS400चं नाव काय, LALODA. बरोबर आहे का? बरोबर आहे. आता मी प्रोनाऊन्स नाही करत, हे तुम्हाला काय प्रोनाऊन्स होतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर फटाफट एक लाईक करून आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तेव्हा प्रॉडक्ट म्हणजे एखादा मध्ये प्रवास करताना स्वतःची काळजी घ्या.